वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्यसु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। कैलाशी राणा शिवचंद्रमौळे फणींद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी। तुझ वेण शंभो मनको तारी तुझ वेण शंभो मनको तारी तुझ वेण शंभो शंभो कुंडली वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्री संत जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। हर सर्वप्रथम हा एवढा मोठा महोत्सव होतोय आणि ज्यांच्याकरता होतोय असं आपल्या सर्वांचं परमदैवत म्हणजे संत सद्गुरु श्री तुकोबा खऱ्या अर्थानं आम्ही भाग्यवान आहोत की ह्या वेळेलाच आपण जन्मलो। हे खरं आपलं भाग्य आहे खऱ्या अर्थाने की हे आपल्या नशिबात होतं आणि त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो। तुम्हीही भाग्यवान आहात। असा समाज यापूर्वी मी तर कधी पाहिला नव्हता। इतका प्रचंड समाज, एवढी प्रचंड भक्ती, एवढं पवित्र वातावरण, या सगळ्या गोष्टी अतिशय मी काय कीर्तन करणे फक्त मला उर्मी आली दोन शब्द बोलायची म्हणून बोललो कारण हे ज्ञानवंताचं स्टेज आहे। अतिशय सुंदर अशा कीर्तनकारांनी गाजवलेले स्टेज ही पवित्र जागा आहे आणि त्या पवित्र जागेत बसून आज भजन करण्याचा योग मला आमची पुणे जिल्हा सप्ताह समितीने हे भाग्य मला मिळवून दिलं त्याबद्दल त्या सर्वांचे मी अतिशय धन्यवाद देतो सर्वांना।
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हे दोन्ही माझी नातवंड आहेत. हा नातू आहे आणि मी नात आहे. राम हरे जय 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 राम जय जय राम कृष्ण
म्हणा बर्गर पिझ्झा गरे ग सारे दानी ग मरे ग मरे ग पमग नील पमग पमग रे ग पमरे रे रे सारे दानी रे ग रे ग पमग नी सारे ग नील पमग मरे जय Krishna Hari 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 Jai Ram Gari Gamadani Dani Dani Dabamada Hari Jai Ram Gari Gari Dani Dani Dabamada Gamada Gari Gari Dabamada Hari Jai Ram Gari Gari Dani Gari Gari Dabamada Gari Gamadani Dasa Sa Hari Jai Ram Jai Ram Krishna Hari 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 Jai
यमन कल्याण मध्ये यमन कल्याण मालकोस आणि भैरवी हे संगीताचे सर्वात श्रीमंत राग आहेत. कितीही गायले तर ते सरकच नाही. तीन राग लक्षात ठेवा, यमन कल्याण मालकोस आणि भैरवी अशी ताकद आहे या रागामध्ये. कितीही गायले तर याचे आविष्कार नाही समजत, अवघड फार आहे. आता यमन कल्याण सिंपल आहे.
खूप गाणी किंमत कल्याणमध्ये ही गाणी लक्षात ठेवा, राग लक्षात राखू. हरी जय राम राम कृष्ण 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 Hare
आपलं काय तरी महाराज करून घेणार ही सगळी जी ताकद आहे. मला 75 वर्ष झाली. 75व्या वर्षी मी जी ताकद काढतोय फक्त सांगतो तुकाराम महाराजांची कृपा आहे. कारण महाराजांनी सांगितलेलं तुका म्हणे येथे भजन आणि माझी स्वतंत्र शैली आहे. लक्षात ठेवा, राग आणि रागामधून लाईट भाषण ह्या सगळ्या गोष्टीची मांडणी करत 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 आज 60 वर्ष झालं खेळू पाडेनी पिंजून काढल्या महाराष्ट्र अक्षरशः तुम्हाला सांगतो मी. कारण एकदमच राग जर आपण गात बसलो त्याच्यामध्ये तर इतकं लोकांना समजत नाही. तर त्याला बऱ्याचशा लाईट गाण्याची थोडे अंग दाखवले म्हणून त्यांना लक्षात येतो म्हणून ते मी म्हणून दाखवतो. बाकी काय प्रत्येकाची एक लक्षात घ्या. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगतो माझी तुलना वाईकरांशी करू नका. वाईकरांची तुलना माझ्याशी नको आणि आम्हा दोघांची तुलना खंडाळकरांशी नको, खंडाळकरांची आम्हा दोघांशी नको. कारण कशी सांगतो तुम्हाला, आम्ही सर्वजण ही वेगवेगळी सुगंध नेणारी फुलं होतात. तुम्हाला आनंद देण्याकरता आम्ही झटपटत असतो. प्रत्येकाचा गंध निराळा आहे. शेवंतीचा निराळा, मोगऱ्याचा निराळा, जाईचा निराळा, प्रत्येकाचा गंध आहे. वेगवेगळे आहे. त्याने वेगळा अभ्यास केला, वेगळ्या गुरुची तालीम मिळाली, मी वेगळा केला, मला वेगळ्या गुरुची तालीम मिळाली. तर हे डोक्यात घेऊन चला तुम्ही. काय व्हायला काय होतं माहिती बघ, तो वाईकरची कुठे वरची पाहिजे वेळा कर काहीच नाही त्याच्यापुढे. असं नसतं. नाही असं करूही नका. आलं का लक्षात? असंही म्हणू नका. आणि तो खंडाळ करतो त्याला तर भेटच नाही म्हणतो कामाच करतो असं सुद्धा म्हणू शकतात लोक. असं म्हणू नका. कारण सगळे जण श्रेष्ठ आहेत. हे सगळे माणसं इतके ताकदीचे आहेत. खंडाळकर बघा, वायकर बघा, वाणीकर सुद्धा. मी तर सामान्यातला सामान्य भजनेकरांकडून सुद्धा ज्ञान घेतले. आलं का लक्षात? कारण भगवंताने कोणाच्या गळ्यात काय ठेवले, कोणाकडे काय असेल कोणाच्या डोक्यात हे कोणी सांगू शकत नाही. म्हणून करता मी सर्वांपुढे लीन आहे. मला जसं शेण पडल्यानंतर माती घेऊनच उठतं ते, तसं माझा स्वभाव आहे. मी ज्या ज्या वेळेला वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे प्रचंड उपकार आहेत माझ्यावर. तुम्हाला खरं सांगतो. कारण हा आनंद भजण्याएवढा आनंद कशातच. सगळ्यात मोठा आनंद फक्त भजनातच आहे. आणि जगायचं असेल तर भजन ऐकत जगा, भजन ऐकण्याकरताच जगा. हेच मला सांगायचं. महाराज थट्टेने बोलत असतो. जरी मला 75 वर्ष झाली, एक वाक्य सांगत असतो मी. वाघ म्हातारा झाला म्हणून काय गवत खातो? बरोबर आहे ना? वाघ म्हातारा झाला म्हणून काय गवत खातो? वाघ तो शिकारी करतो, आमची शिकार नाही. काय सापडेल
झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी पाहतानी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी 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 विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा 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 दुहा मंगल बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा
म म म म म म म ग सा नि सा सा ग ग प ग प नि प ग म ग ग प ध नि ध नि ध प ग प ध नि ध नि ध प ग प अलगद आणून मी संपवलं की तुम्हाला टाळ्या वाजवायचं भानच नाही राहिलं. जर मी शेवट केला असता तर मग मात्र तुम्ही टाळ्या वाजवल्या असता. आलं का लक्षात? म्हणजे स्टाईल आहे, आपली आपली स्टाईल आहे. मध्ये मध्ये गाणी तुम्हाला समजावून सांगायचा खूप प्रयत्न करतो, पण काय करू आता गाणी माहिती नाहीत लोकांना. ही गाणी त्यावेळेला गाजलेली गाणी होती सगळी, आता ऐकतच नाही, कोणाला माहितीच नाही. आता हल्लीच्या पहिली भीमसेन जोशींची संतवाणी सुद्धा माझे माहेर सोडलं तर कोणालाच काय माहिती नाही, बरं का. पूर्वी कसं होतं तुम्हाला माझ्या दाखवतो, जरा ऐका आता. पूर्वी आकाशवाणी केंद्र होतं. माझी बायको ना म्हणजे याची आजी 11 वाजले की आकाशवाणी केंद्र लावायची आणि त्याच्यात ऐकायला यायचं, आकाशवाणी मुंबई केंद्र सुरू करीत आहोत कामगारासाठी कार्यक्रम. आणि लगेच आकाशवाणी मुंबई केंद्र गात आहे शंकरराव वैरागकर मुंबईचा जावई या चित्रपटातील आणि लगेच सुरू आहे प्रथम तुझा काय मजा आहे त्यावेळेला, बरोबर आहे ना हे.
अजून चालू आहे काही मला माहिती आहे, कारण मी हल्ली आकाशवाणी ऐकत नाही, परंतु हे आमच्या वेळेला होतं का, तर मी करणा जो असतो ना, करण्याचा खांब, त्या खांबावरचा तो करणं, त्याच्यातलं संगीत ऐकून मी एवढा तयार झालो, रात्र दिवस ऐकायचं. म्हणून नेहमी सांगत माझे गुरुजी मला सांगतात, गाणं कसं ऐकावं, कीर्तन कसं ऐकावं, तर जीवाचा कान करून ऐकावं. बरोबर आहे, जीवाचा कान करून ऐकावं. एक एक शब्द सांगताचे लाख मोलाचे शब्द आहे. मला राऊत महाराजांनी काय भारी सांगितलं, परखडपणे सांगितलं, परखडपणे बरं का. एक एक शब्द तो काळाचा जपून ठेवावा आणि मगच भगवंताच्या भेटीची अपेक्षा करावी. किती सुंदर विचार होते ते. असू द्या, विठोबा रुक्माई भोजन देतो मी, पेटी घेऊन मला ताना मारता येतो, तेवढी ताकद पुरत नाही आता माझी. पेटी जर याच्याकडे दिली असते ना, मग ते करता असं कशाला पाहिजे. कीर्तनकार लोक सांगतात ना, त्या ड्रायव्हरचा आणि कीर्तनकार भावाचा किस्सा. ड्रायव्हर म्हणे काय काय तुम्हाला मला कोणी विचारत नाही म्हणे, सगळं तुम्हालाच विचारत. ते म्हणजे ठीक आहे म्हणे, तो आज कीर्तन कर, मी बसून. आणि मग ते ड्रायव्हर कीर्तन करायला उभा राहिला, लोकांनी प्रश्न विचारलं म्हणे, महाराज ब्रह्म म्हणजे काय म्हणे, हा सोपा प्रश्न आहे म्हणे, जा म्हणे तिथे. माझा ड्रायव्हर सांगितलं तसं आता माझी लेकरं गातात चांगली, मग मला ताना मारायचं काही करत नाही, मग कशाला बेजार होऊन मी. म्हणून करता एक जवान एकदा आहे, मी छोटी, पण इथं कसं आहे, रियाज जास्त ठेवायला 10-20 वर्ष होतं तिथं, तिच्यामुळे तिला जास्त रियाज वगैरे तिचा झाला नाही आहे. कोणी पिंजरा चित्रपट बघितला असेल तर त्यातली ही गवळण आहे. मागा आमच्या वेळेला गाजलं होतं. आता तुम्हाला माहिती नाही, तरुण पिढीला सांगतो, जर तुम्हाला बघायचं असेल टाका त्याच्यावर युट्यूबला पिंजरा नाव आणि चित्रपट बघा. म्हणजे ही गवळण किती गाजली होती हे तुमच्या लक्षात येईल. आणि ही गवळण म्हणजे त्यामध्ये तमाशातल्या बायकांनी एका बाईनी गायली होती आणि ती गवळण ऐकायला शाळेतला एक मास्तरला त्या आवाजाची भूल पडली आणि सगळा मास्तरच मातीत गेला. गवळण हे मुख्य आहे. म्हणून कुठेही लक्षात ठेवा, चला अभ्यास कुठला करू नका. एक जिंदगीत लक्षात ठेवा, भजन करताना मी हमेशा अधिकाराने सांगतो, मी नेहमी सांगत असतो अधिकाराने, वाणी, नजर आणि चारित्र्य याला तडजोड नाही आपल्याकडे. तुम्ही सगळ्यांनी ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा. काय आपल्यामुळे बरंच वाटोळं झालं नाही पाहिजे, आपल्यामुळे कोणी दुखावलं नाही पाहिजे आणि कुणाकडे वाईट नजरेने बघायचा प्रश्नच येत नाही ना. कशाला बघायचं, काय गरज आहे. काही एकाने गाडी घेतली, तुझी 4 लाखाची, ठीक आहे, त्याची 40 लाखाच्या गाडीच्या पाठीवर कशाला नको. येतानाच मी सांगितलं, अभ्यास नाही धरायचा. अभ्यास नाही. आमच्या बापजाद्याला सायकल नव्हती, आपल्याला 4 चाकी गाडी आहे ना, अजून काय सुख पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून चालत जा. कुणाशी बराबर करू नका हे लक्षात ठेवा. तुमचं कर्म चांगलं असेल तर प्रारब्ध चांगलं घडेल. कर्मच वाईट आहे तर प्रारब्ध वाईटच राहणार. लक्षात ठेवा. आलं का लक्षात. कर्म चांगलं असेल तर प्रारब्ध चांगलं घडतं. म्हणून तुमचं कर्म चांगलं करा. सगळ्या गोष्टी तुमच्या करायला समर्थ आहेत ना महाराज हो. त्यांनी सांगितलं नाही, आपल्या बदलचं नाही काही सांगितलं. आणि तुम्हाला सांगतो, अजूनही सांगतो, 2च गोष्टी आहेत का माझ्या.
तुम्हाला जर खऱ्या अर्थाने चांगला माणूस बनायचा असेल, सार्थक करून द्यायचं असेल, 2 गोष्टीचं वाचन करा. पूर्ण तुकोबारायाची गाथा आणि शिवाजी महाराजांचं चरित्र, ह्या 2 गोष्टी. मी पारायणे केले, पारायण खोटं नाही सांगत, ही नारदाची गाथे मीच नाही केली, माझ्या समाजात जेवढं सगळ्यांना वाचायला, फक्त एवढी 2च पुस्तकं वाचा तुम्ही, गाथा महाराजांची आणि शिवचरित्र. एवढं मन लावून वाचा आणि मग कळेल तुम्हाला की आपण इथे जे गाणं ऐकायला बसलोय ना, हे त्यांची उपकार आहे. त्यांना अशक्य होते हे सगळं, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना? जय जय विठ्ठल, सगळे वाढून झालेले. सोनार की एक लोहार की
भाषणामध्ये महाराज हल्ली ना धड दुसऱ्याला आनंद देता येणं धड स्वतःला घेता येणं अशी अवस्था निर्माण झाली लोकांची. खरी गोष्ट आहे बरं का. परखड बोलल्यावर थोडासा राग येईल पण ही गोष्ट खरी आहे. कारण मी प्रत्येकाला करायला सांगू, मी हाडाचा शिक्षक आहे. मी सगळ्यांना सांगत असतो तुम्हाला जेवढं येतं तेवढंच पण चांगलं मांडायचा प्रयत्न करा. फालतू गो ओरडत बसू नका गाढवासारखं. कसं तर आपलं जिथं स्वर हे का कशासाठी ओरडायचं काय गरज नसतं. तुमची रेंज किती आहे तेवढी रेंज बघा ना तेवढ्या बरोबर. सगळ्यांना एक मी एक गुरुजी म्हणून सांगतो मी तुम्हाला, तुमची जेवढी रेंज आपल्या खिशात जेवढे पैसे आहेत तेवढेच खर्च करावे. जेवढे खिशात आपल्या परवडतं आपल्या खिशाला तेवढेच खर्च करायचे ना, जास्त नाही खर्च करायची. काय भीक मागायची का? पण भीक तर कोण दिलं पाहिजे तुम्हाला. हा महाराजांचा अभंग आहे. इतका गोड आहे तुम्हाला सांगतो. मला खूप आवडतो. तुम्हाला एक म्हणून दाखवतो. किरवाणी रागातला आहे.
हे नवीन युग आहे. राग तोच आहे, अलग लक्षात. फक्त नाटण्याची पद्धत. पहिला मध्ये बांधून बायका नटत होत्या, आता तिरपा बांधून नटत रागिणीमध्ये. या अलग लक्षात. सगळं तेच आहे, फक्त इकडचं इकडं गेलं, इकडचं इकडं. बाकी काहीच नाही. पूर्वी बायका सुद्धा पावडर लावत नव्हत्या, पण आता पुरुष रात्रंदिवस पावडर लावून आपली पर्सनॅलिटी कशी छान दिसेल हे होतात. मी आयुष्यात कधी पावडर नाही लावली, कारण पांडुरंगाने एकदाच लावून पाठवलं मला खाली. खरंच सांगतो तुम्हाला. बरेच जण ना प्रोग्रामला जायच्या वेळेला सगळं करून अगदी रंगरंगोटी करून येतात. आपलं काय, आपलं साधं भेटीला ह्या पर्वतावर ज्या वेळेला महाराज साधलेला बसत असतील त्यावेळेला त्यांची अवस्था काय झाली हे या अभंगातून दिसून येतं. भेटीला
तुका म्हणे तुका तुका म्हणे त्याच्यात एक भजन आहे किती विचार करायला भजन आहे तुम्हाला म्हणून सांगतो जगत में झूठी देखी प्रीत तुम्हाला खरं सांगू का ती खरं खरं ह्या जगात कुणीच कुणावर प्रेम करीत नाही भास आहे खोटे भास आहे आपल्याला वाटतो प्रेम वेळ आल्यानंतर सिद्ध होतं ते लक्षात ठेवा ना नवरा बायको करते ना बायको नवऱ्यावर करते पण का तर सगळे हे स्वार्थ कामं होते लक्षात ठेवा नीट विचार करून बघा तुम्ही असंच आहे त्याच्यावरच लिहिलेलं आहे नानकाने पद लिहिलं बघा जगत में झूठी देखी प्रीत जगत में झूठी देखी प्रीत अपने ही सुख सोच न लागे अपने ही सुख सोच न लागे क्या दारा क्या मीत जगत में झूठी देखी प्रीत जगत में झूठी देखी जगत में झूठी देखी प्रीत जगत में झूठी देखी प्रीत अपने ही सुख सोचन लगे अपने ही सुख सोचन लगे क्या क्या जगत में झूठी देखी प्रीत जगत में झूठी देखी प्रीत जगत में झूठी देखी प्रीत मेरो मेरो कहत सब जन आता इथं उत्तर आहे सगळं माझं 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 म्हणतात मेरो मेरो कहत सब जन हित सो बांध्यो चित रे हित सो बांध्यो चित रे नानक भव जल पार करे नानक भव जल पार जो गावे प्रभु के गीत ओ जो गावे प्रभु के गीत जो गावे हरि के गीत जगत में झूठी देखी प्रीत जगत में झूठी मन मूर्ख हे मूर्ख मना मन मूर्ख आजमू नहीं समझे हे मूर्ख मना अजून तुला नाही समजलं शिक दे हारे नित रे ज्या देहाला तुझ्या देहाला नित्य शिकवण दे अंत समय संगी नहीं कोई अंत समय संगी नहीं कोई अचरज की येरी अचरज म्हणजे आश्चर्य अचरज की येरी जगत में झूठी देखी जगत में झूठी देखी
रे ग म ध प रे म ध प धप मरे ध प म रे म ध प नी नी ध प परे परे नी ध म ग रे सरे ग रे म ग म प ध प ध नी सरे ग सरे ग सरे नी प ध म ग म रे ग सरे ग म प ध नी सा पगरे ग सरे नी सा ध प ध म ग म रे ग सरे ग म प ध नी सा पगरे ग सरे नी सा ध नी प ध म ग म रे ग सरे ग म प ध नी सा पगरे ग सरे नी सा ध नी प ध म ग म रे ग सरे ग पगरे ग सरे नी सा ध नी प ध म ग म रे ग सरे नी सा ध नी प ध नी सरे ग म प ध नी सा पगरे ग सरे नी सा ध नी प ध म ग म रे ग सरे ग पगरे ग सरे नी सा ध नी प ध म ग म रे ग सरे नी सा ध नी प ध म ग म रे सा तुझे पहावया श्रीमुख तुझे पहावया श्रीमुख 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 तुम्हाला एक मजा सांगतो, एवढं लक्षात ठेवा. या भाजनातून एवढं घेऊन जा, बाकी काय ना काय नाही केलं तरी चालेल. काय होतं आपलं कुठेतरी चुकतंय, एवढे संपते होतात, ढिगाऱ्याने पैसे खर्च होतात. आलं का लक्षात? त्यामुळे तुमच्या का पोटात दुखतं, माझ्या नाही पोटात दुखत, मी तुमचाच आहे. आलं का लक्षात? एवढं करतात माऊली संत लोक, एवढं तडफडतात तुमच्याकडे सगळं, परंतु त्याचं म्हणावं तसं फलित नाही दिसत. फलित नाही दिसत. का दिसत नाही याचं मी तुम्हाला सांगतो. आता एक राजा होता, नीट लक्ष द्या. मी मला सांगितलं ऐकायचं कसं तर जीवाचा कान करून ऐकायचं बरं का. आता एक राजा होता, त्या राजाला प्रपंचाचा, ह्या राज्याचा, सगळ्या गोष्टीचा एवढा वीट आला की त्याने प्रधानजीला बोलवलं. प्रधानजी, मला वीट आलाय म्हणजे या सगळ्या गोष्टीचा. 8 दिवसांनी माझा वाढदिवस आहे आणि माझ्या वाढदिवसा दिवशी मी सगळं राज्य दान करून टाकणार आहे.
मी हे सगळं राज्य दान करून टाकणार आहे. फक्त 8 ते 1च आहे म्हणे. 8 ते 1च आहे. जो सकाळी सर्वात पहिला मला जो कोणी शिवेल मी त्याला राज्य देईन माझं. एवढीच अट आहे, साधी अट होती. आणि तुम्हाला सांगतो दौंडी पेटवली गावामध्ये. दौंडी जिकडे तिकडे शहरात सगळा दौंडी पेटला. ऐका हो ऐका, राज महाराजांनी एक पण केलेलं आहे. 8 दिवसानंतर राजाचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसा दिवशी राजा त्याला जो कोणी धक्का लागेल त्याला राजा अख्खं राज्य देऊन टाकणार आहे. एवढी दौंडी पेटल्यानंतर प्रत्येक बायकाच्या भुवयावर सरकल्या. नवऱ्याला म्हणे येणं द्या, जाऊन उभा राहा तिथे लाईनीला. महाराष्ट्रीयन बायका आहेत आपल्या, लक्षात. चुकामुक होईल. आजच आहात तुम्ही, 8 दिवसांनी जरी असलं ना, आज जाऊन उभा राहा तिथं. आणि तुम्हाला हे नवरे येणे पीर सगळे जाऊन लाईनीला उभारले भर उन्हामध्ये अगदी तिथं. आणि असं बघता बघता 8 दिवस निघाले ना, 8वा दिवस उजाडला आणि दरवाजे उघडले. दरवाजे उघडले राजवाड्याचे. विस्तीर्ण एवढे हे पटांगण दिसते, याच्यापेक्षा जास्त पटांगण होतं तिथं. आणि त्या पटांगणामध्ये उघडल्या दरवाजे. पहिल्या सुरुवातीला, अगदी सुरुवातीला पाववडे, इडली सांबर, जिलेबी, मोतीचूर लाडू, त्याच्यानंतर पाव, अजून काय 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 जेवढे काय प्रकार आहेत सगळ्याचे हॉटेल होते, दुकान होते. या बाजूला सगळी दुकानं लागली होती. दार उघडला नाकात असा वास शिरला महाराज खाणून. तुम्हाला सांगतो जबरदस्त वास. आणि प्रत्येकावर एक एक बोर्ड लिहिला होता, कितीही खा आजच्या दिवस फुकट. फुकट म्हणणार आपले महाराष्ट्रीय भारतीय मंडळी सांगा म्हणा, कितीही खा आजच्या दिवस फुकट. आणि ह्या बाजूला, इकडच्या बाजूला दुकानं होती, सोन्याची, चांदीचे, चादरीचे फ्रेम, मोठे सोफा सेट, कपाट, सगळ्या गोष्टी त्याच्यावरही बोर्ड लिहिलेली होती, किती घेऊन जा आजच्या दिवस फुकट. लोकांनी दणका उठवला. पण लोक एवढं खाऊन घेतलं लोकांनी, तुम्हाला सांगतो काय काय जायची तर अक्षरशः तिथंच पंचायत झाली. एवढं खाल्लं लोकांनी, इतकं खाल्लं. आणि ह्या सगळ्या धामधुमीमध्ये संध्याकाळ झाली आणि प्रधानाने शिट्टी फुकली आणि म्हणे चला चालते व्हा, राजवाड्याच्या बाहेर जा, वेळ संपलेली आहे, 6 वाजलेले आहेत आणि चला. तरी ही हावरी जनता, तुम्हाला सांगतो जे सापडेल ते इकडून इकडं काय सापडेल ती, कारण फुकट होतं ना, सगळे गेले निघून. राजा मात्र असा करून बसला होता. मी विमनस्क अवस्थेत राजा असा बसला. प्रधानाला म्हणे, यार प्रधान, किती मूर्ख जनता आहे म्हणे, किती मूर्ख आहे ही जनता. यांच्या एवढं डोक्यात आलं नाही की त्यातल्या एकाने जरी मला स्पर्श केला असता तर हे त्याला मिळालं असतं सगळं. त्याने एकाने जरी मला स्पर्श केला असता तरी सगळं त्याला मिळालं असतं. हे कसं कळालं नाही? हसू नका माय बापाओ, आपलं असं झालंय, आपण सगळं करतो पण त्याला स्पर्श करायला चुकतो. केला का कोणी स्पर्श? मला सांगा, खऱ्या अर्थाने कोणी स्पर्श केलाय का? रोज जातो गोपीचंद्राचा टेळा लावतो, विठ्ठला एवढे ह्याच्यात फायदा होऊ दे, त्याच्यात फायदा होऊ दे. अरे तुम्ही काय मागता? त्याने देऊन ठेवले सगळं तुम्हाला, आता काय देणार आहे तो? द्यायचं काय राहिलं? एवढं धडधाकट शरीर दिलं ना, त्या शरीराची किंमत करता येईल का? सांगा मला. अमूल्य असं शरीर दिलंय आणि अजून मागता त्याला, विठ्ठला मला याच्यात नफा होऊ दे, मी तुला देईन. अरे जगाचा मालक त्याला चालला हा शहाणा, बरोबर आहे ना? अरे त्याला धक्का लावा, तो त्या विठेमधून प्रगट होऊन तुम्हाला जवळ धरील असा, बरोबर आहे ना? विठेमधून हे मला याच्यातून सांगायचं आहे मामा, कृपा करून. हा एक संदेश आहे.
सजनी तरपत बीते मोरी फूल भेन रतिया तरपत बीते मोरी तरपत बीते काय करावे या ही गवळ काय करावे या अगबैया अगबैया हरिला 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 काय करावे या काय करावे या पैशालो माझा काय करावे या पैसा लो माझा पैसा लो माझा पैशालो माझा पैशालो हो
मध्यमाची बैरे होती आता षडजात आणली तिला Sare ga 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 ga.
रे रे रे